व्हीएसआर कंपनीचा मालक म्हणतो की अजितदादाचा घात करणारा मला माहित आहे. अजितदादाचा घात करणारा कोण आहे माहित आहे का? हा व्हिडिओ बघा. विमान अपघात प्रकरणात पायलट सुमित कपूर याची चूक होती असा जबाब व्हीएसआर कंपनीचा मालक बघितला? वी के सिंग यानं दिलेला आहे. सीआयडी समोर त्यानं हा जबाब नोंदवलेला आहे. सिंग याची सीआयडीनं तब्बल 3 दिवस चौकशी केली. अजितदादाचा या घात चौकशी करणारा दरम्यान विमानाचा त्यानं हा चालक जबाब आहे म्हणतो दिलेला आहे. असा अजित हा पवार सांगून यांच्या राहिला अपघात भडवा. प्रकरणात पण मला हे समजत नाही अजितदादाचा घात करणारा विमानाचा चालक होईल असल कसा? अजितदादाचा घातवंत विमानाचा चालक असेल कसा? नक्की तुम्ही पण कमेंट करून सांगा. कारण तुमचा कमेंट लय महत्वाचा माझ्यासाठी. कसा असणार? अगोदर आपल्याला जनतेला पुरा माहित आहे विमानाचा चालक हा बेवडा होता. त्याला 3 ते 4 महिन्यापासून अगोदर बरखास्त केलं होतं. त्याची मेडिकल टेस्ट सगळ्या गोष्टी आपल्याला माहित होत्या. तरी मग मला एकच म्हणणं आहे व्हीएसआर कंपनीचा जो मालक आहे याने विमानाचे चालक का चेंज केले? बेवडा चालक का ठेवला? मग तू म्हणून राहिला ना घात आहे, घात करणारा विमानाचा चालक आहे. तर मग व्हीएसआर कंपनीच्या मालकाला माझा एकच प्रश्न आहे की तू ह्या जो विमान चालवणारा जो चालक होता हा बेवडा का ठेवला? चांगला का नव्हता ठेवला? आणि रोहित पवार साहेब सांगत होते का खोटे बोलत होते का रोहित पवार साहेब? त्यांनी पुरेच्या पुरी सांगितली की बा अजितदादाला विमान हे बिघाडवाला दिलं होतं, खराबवालं विमान दिलं होतं जाण्यासाठी मुंबईवरून. आणि हा मालक म्हणतो की चालकाचा गुन्हा आहे, मालकाचा नाही. आणि शरद पवार साहेब चूप आहे, सुमित्राताई चूप आहे. का चूप आहे? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. व्हीएसआर कंपनीचा मालक हा म्हणतो विमान साजरं होतं, रनवे चांगला होता, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, तर विमान फुटलं कसं? मग विमान तर हवेत फुटलं. विमानाचा मालक हा चालवणारा विमान चालक असेल तर तो दारूचं व्यसन करणारा होता. विमानाचे चालक का बदलले? विमानाचे अजितदादांच्या विमानाचे चालक का बदलले? ह्या व्हीएसआर कंपनीच्या मालकाला प्रश्न का नाही केला? हा माझं म्हणणं आहे. सीबीआय सीआयडी यांनी चौकशी केली. या चौकशीच्या मार्फत त्यांनी एक अहवाल दाखल केला व्हीएसआर कंपनीच्या मालकानं त्याचं नाव वी के सिंगनं की सगळा गुन्हा त्याने विमानाच्या चालकावर टाकला. सांगा तुम्ही, विमानाच्या चालकावर त्याने गुन्हा टाकला का? तो मेला आहे ना, जिवंत नाही, तो सांगू शकत नाही. विचार करा तुम्ही. विमानाच्या चालकावर सगळा गुन्हे टाकत आहे हा विमानाचा मालक. का तो येणार आहे भूतून? नाही ना. अरे विमानाचे 2 चालक बदलले, त्या विमानात पेट्रोलचे डब्बे वापरले. विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा. आणि विमानाचा चालक म्हणतो घात चालकाने केला. किती हरामखोर असायला पाहिजे तो. काहीतरी लपवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याची चौकशी केल्यावरही त्याने हे सांगितलं की घात करणारा विमानाचा चालक आहे. मी इन्व्हॉल्व दिसत असेल तुम्हाला तर मला अटक करा. मला माझ्यावर कुठलीही कारवाई करायला मी तयार आहे. मला कठोर शिक्षा द्या. त्याने असं म्हटलं. पण साहजिक वाटतो ना, कारण व्हीएसआर कंपनीच्या मालकानं 2 ते 3 महिन्याच्या अगोदर ज्या अजितदादाचं देहांत, त्यांचा अपघात झाला, त्या विमानाचा इन्शुरन्स अगोदर 2 ते 3 महिन्याच्या अगोदर काढलं. आणि त्या विमानाच्या चालकाचं इन्शुरन्स पण काढलं होतं. काय म्हणाल तुम्ही याला? मला नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमचा कमेंट माझ्यासाठी लय महत्वाचा आहे. काय वाटतं तुम्हाला? हा व्हीएसआर कंपनीचा मालक चालक आहे, चालक लोंबडी आहे दादा. त्यानेच काही स्टोरी छापून, काही स्टोरी बनवून अहवाल तयार केला आणि सीबीआय सीआयडीना सांगत असेल. तुम्हाला असं वाटते का? तुम्हाला असं वाटते का? नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. कारण अजितदादाचं गुड रहस्य जनतेपर्यंत येणं लय महत्वाचं आहे. कारण अजितदादाचा घातून 1 ते 2 महिने झाला.
2 महिने होत येत आहेत तरीही अजितदादाचा जो घात करणारा व्यक्ती आहे की त्यांचा अपघात झाला हे अद्यापही मालूम नाही आहे जनतेला. मग विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा की जनतेला हे माहीत होणार का अजितदादाचा घात झाला की अपघात झाला, का बस हे एक इतिहास म्हणून रचना झाली आणि मातीत दफनून जाईल आणि बस विषय मोकळा आणि स्टोरी बनून एक राहील की एक आमच्या महाराष्ट्रात एक अजित पवार नावाचा व्यक्ती होता. तो व्यक्ती राजकारणातला एक देवता होता आणि राजकारणातला देवता होता तर त्या माणसानं जनतेच्या काळजावर राज्य केलं. अशी एक स्टोरी बनणार, बस दुसरं काहीच नाही. माझं एकच म्हणणं आहे, अजितदादाचा घात झाला की घातपात झाला हे जेणेकरून जनतेला कळावं हे माझं मत आहे, हे नीतिमत्ता आहे माझी. तुमची नीतिमत्ता काय आहे मला ठाऊक नाही, पण माझी नीतिमत्ता एकच मानते की अजितदादाचा घात झाला असेल तर घात कोणी केला, अपघात झाला असेल तर कसा झाला, काय झाला हे जनतेपर्यंत येणं महत्वाचं आहे. कारण जे न्यूजवर दाखवत आहे, जे काय दिसत आहे ते मला खरं वाटत नाही. एखादा खासदार आमदार एखादा बाहेर निघतो तर न्यूजवाले लोक त्याच्या मागे फिरतात. तर विचार करा, देवगिरीमधून जेव्हा अजितदादा निघतात तेव्हा अजितदादा संघ कुठला रिपोर्टर नव्हता का, कुठले न्यूज चॅनल वाले नव्हते का, पत्रकार नव्हते का. जेव्हा मुंबईवरून निघत असताना त्याच्या संग पत्रकार नव्हते का, न्यूजवाले नव्हते का. दादा कुठं जात आहे, कुठं तुमची मीटिंग आहे, काय आहे काय नाही, हे सगळ्या गोष्टी अजितदादांना इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं नसेल का. मग तिथले सीसीटीव्ही फुटेज का गायब झाले, तिथले व्हिडिओ का गायब झाले, तिथल्या न्यूज का गायब झाल्या, काय वाटतं तुम्हाला. कायांना पैसे दिले होते आणि म्हणून डिलीट करून टाकले. सगळा काहीतरी खोड दिसत आहे, काळा बाजार दिसत आहे. दादा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान, जय भीम, जय शिवराय, जय संविधान.